नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र निकेत पुन्हा आपले स्वागत करतो शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हिवाळी मका किंवा उन्हाळी मका या पिकाच्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला कोणत्या खताचा वापर करायचा आहे, किती प्रमाणात द्यायचे आहे आणि कोणत्या स्टेजवर किंवा कोणत्या वेळेवर आपल्याला पिकाला खत द्यायचे आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आता आपण पाहूया आपल्या मका पिकासाठी आपल्याला कोणत्या खताची निवड करायची आहे। त्यामध्ये आपल्याला NPK म्हणजेच की 10-26-26 किंवा 12-32-16 या दोनपैकी कोणत्याही एका खताचा आपण त्यामध्ये वापर करू शकतो। यामध्ये DAPचा आपण वापर करत नाही। DAPमध्ये पोटॅश हा घटक नसतो, त्यामुळे आपल्याला DAPचा वापर यामध्ये करायचा नाही। या पिकाच्या पेरणीच्या वेळी आपल्याला 1.5 बॅग 10-26-26, 10 किलो झिंक आणि 1 किलो बोरान ही खताची मात्रा मका या पिकासाठी आपल्याला पेरणीच्या वेळी द्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला यामध्ये कोणतेही अतिरिक्त पोटॅश किंवा कोणतेही अतिरिक्त फॉस्फरस यामध्ये टाकण्याची गरज नाही। 10-26-26 मध्ये तिन्ही घटक असल्यामुळे म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पाला असे तिन्ही घटक असल्यामुळे यामध्ये अतिरिक्त खत घेण्याची आवश्यकता नसते। 1.5 बॅग 10-26-26, 10 किलो झिंक, 1 ते 2 किलो बोरान ही खताची मात्रा एका एकरासाठी आपल्याला मका या पिकाला पेरणीच्या वेळी द्यायची आहे। जेव्हा आपले पीक 15 ते 20 दिवसाचे होते तेव्हा आपल्याला आपल्या पिकाला दुसरा डोस त्यामध्ये द्यायचा आहे। खताचा दुसरा डोसमध्ये आपल्याला 1.5 बॅग 10-26-26 किंवा 12-32-16 प्लस त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 किलो युरियाचा वापर करू शकतो। आधीच्या डोसमध्येच आपण झिंक वापरलेले आहे, त्यामुळे आपल्याला या डोसमध्ये झिंकचा वापर करायचा नाही। 1.5 बॅग 10-26-26 आणि 4 ते 5 किलो युरिया हा खताचा दुसरा डोस आपल्याला मका या पिकासाठी 15 ते 20 दिवसानंतर वापरायचा आहे। हा डोस एका एकरासाठी आपल्याला वापरायचा आहे। जेव्हा आपले पीक 45 ते 50 दिवसाचे होते किंवा आपल्या मका या पिकाला तुरे यायला लागतात तेव्हा आपल्याला त्यामध्ये तिसरा डोसचा आपल्याला आपल्या पिकाला द्यायचा आहे। तिसरा डोस देत असताना त्यामध्ये आपल्याला एकरी 30 किलो युरिया हा आपल्याला प्लेन युरिया त्यामध्ये तिसऱ्या डोसमध्ये द्यायचा आहे। तसेच जेव्हा आपले पीक 60 दिवसाचे होते किंवा आपल्या पिकाला कणसे पूर्णपणे पडतात तेव्हा आपल्याला त्यामध्ये आपल्या चौथ्या खताची मात्रा त्यामध्ये द्यायची आहे। खताचा चौथा डोस देत असताना त्यामध्ये एकरी 30 किलो युरियाच आपल्याला प्लेन युरिया त्यामध्ये द्यायचा आहे। तसेच जेव्हा आपल्या पिकाचे कणसे हे भरायला लागतात किंवा कणसे हे दुधाळ अवस्थेत असतात तेव्हा आपल्याला त्यामध्ये आपल्या खताचा 5वा डोस त्यामध्ये द्यायचा आहे। खताचा 5वा डोस देत असताना त्यामध्ये आपल्याला एका एकरासाठी 30 किलो युरियाच त्यामध्ये वापरायचा आहे। कणसे भरत असताना युरिया दिल्यामुळे दाणे चांगले भरतात, दाण्याचा आकार चांगला होतो आणि कणसे चांगले भरतात। त्यामुळे आपल्याला या खत व्यवस्थापनाचा वापर नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।